पवार साहेबांवर टीका नको हा सल्ला सातत्यानं अजित पवारांकडून आपल्या नेत्यांना दिला जातो। लोकसभेत झालेल्या अजित पवार गटाच्या पराभवाचं प्रमुख कारण शरद पवारांवर झालेली टीका हेच सांगितलं जातं। त्यानंतर अजित पवारांनी PR टीमकडे आपल्या पक्षाचं काम दिलं। या टीमनं देखील शरद पवारांवरची टीका टाळण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं जातं। शरद पवारांवर टीका का नको, तर पवारांवर केलेल्या टीकेमुळे भावनिक वातावरण तयार होऊन त्याचा फायदा पवारांनाच होत असल्याचं म्हणणं आहे। पण ही गोष्ट एकट्या पवारांना लागू होते का, तर नाही। जे आज हयात नाहीत त्या आराराबांच्या बाबतीत देखील ही गोष्ट लागू होते। तासगाव कवठे महांकाळमध्ये अजित पवार गटाकडून संजय काका पाटील मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात आराराबांचे पुत्र रोहित पाटील मैदानात आहेत। संजय काका पाटलांच्या प्रचाराचा नारळ आज अजित पवारांनी फोडला। मात्र हे करत असताना त्यांनी पाटलांवर कथित आरोप केले। या आरोपांची आता चर्चा सुरू झाली आहे आणि हीच गोष्ट अजित पवारांना तासगाव कवठे महांकाळच्या मैदानातून बॅकफूटवर फेकणारी आहे। अजित पवार नेमकं काय म्हणालेत? अजित पवारांनी आबांवर जी टीका केली आहे त्यामुळे मतदारसंघातलं वातावरण अजित पवार आणि संजय काका पाटलांच्या विरोधातच कसं बुमरँग होऊ शकतं समजून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर विषय समजून घेण्यासाठी आज अजित पवार तासगाव कवठे महांकाळमध्ये बोलताना नेमकं काय म्हणाले ते पाहू। अजित पवार आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, माझ्यावर सिंचन घोटाळ्यात 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोप झाले। त्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती। त्यावेळी गृहमंत्री असणाऱ्या पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असं सांगत सही केली होती। त्यानंतर सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट लागू झाली, परंतु माझ्या त्या फाईलवर राज्यपालांनी सही केली नाही। सरकार बदललं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली। मात्र फडणवीसांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवून पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचं मला दाखवलं। ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला, एवढं सहकार्य केलं, त्याच पाटलांनी माझा केसानं गळा कापला होता। अजित पवारांनी 2014 मधली घटना सांगून कशा प्रकारे माझ्या चौकशीचे आदेश पाटलांनीच दिले होते हे सांगितलं। आता पाटलांवर टीका करून मात्र अजित पवारांनी स्वतःची आणि स्वतःच्या उमेदवाराची अडचण करून घेतली आहे। नेमकी कशी हे समजून घेण्यासाठी आपल्याला या घटनेची वस्तुस्थिती पहिली तपासून घ्यावी लागते। वास्तविक कोणत्याही नेत्यावर अथवा शासकीय अधिकाऱ्यावर असे आरोप झाले तर राज्याचा अँटी करप्शन हे त्या व्यक्तीच्या खुल्या चौकशीचे आदेश देत असतं। या आदेशानुसार त्या व्यक्तीचा इन्कम सोर्स आणि त्यांची संपत्ती याचा ताळमेळ घातला जातो आणि पुढे संशयास्पद बेनामी मालमत्ता आढळून आल्यानंतर त्यावर कारवाई केली जाते। अजित पवारांवर 70,000 कोटींचे आरोप झाल्यानंतर अशी खुली चौकशी झाली असती आणि अजित पवारांची संपत्ती ही एकूण 70,000 कोटींच्या आसपास नाही हे चौकशीतून दिसून आलं असतं तर एक प्रकारे ही गोष्ट अजित पवारांच्याच पत्त्यावर पडणारी असते। तरीही पाटलांनी अजित पवारांच्या खुल्या चौकशीच्या आदेशांवर सही केली होती ही वस्तुस्थिती मान्य केली, तरीही पाटील शरद पवारांच्या मान्यतेशिवाय ती सही करणार नाहीत हे देखील मान्य करावं लागतं। म्हणजेच एक प्रकारे पुन्हा एकदा शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांनी शरद पवारांकडे बोट दाखवलंय। आता या दोन्ही शक्यता सोडून अजित पवारांनी जे काही आरोप केले ते खरे आहेत असं समजून तासगाव कवठे महांकाळ सहित राज्याच्या राजकारणात अजित पवारांचंच नुकसान कसं होतं ते आपल्याला पाहावं लागतं। तर या आरोपांमुळे होणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तासगावचं राजकारण संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील असं न होता आता ते संजय काका पाटील विरुद्ध पाटील असं होताना दिसतंय। पाटलांचे पुत्र रोहित पाटील हे शरद पवार गटाकडून उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात पाटलांचे पारंपरिक विरोधक संजय काका मैदानात आहेत। काका विरुद्ध आबा या संघर्षाची तालुक्याची एक पिढी साक्षीदार। या लढाईत नेहमीच पाटलांची बाजू भक्कम ठरली। पाटलांची बाजू नेहमीच वरचढ ठरण्याची काही प्रमुख कारणं होती। त्यातलं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे पाटलांची क्लीन इमेज। सध्याच्या लढाईत मात्र नौके रोहित पाटील मैदानात आहेत। सुरुवातीला संजय काकांचे पुत्र प्रभाकर पाटील हे मैदानात असतील असं बोललं जात होतं, मात्र अचानक स्वतः संजय काका पाटील घड्याळ चिन्हावर मैदानात उतरल्यानं कुठेतरी रोहित पाटलांसाठी ही लढाई कठीण जाईल अशा चर्चा होत्या। मात्र अजित पवारांनी स्वर्गीय आबांवर टीका करून एक प्रकारे पाटीलच समोर आहेत असं वक्तव्य केलं। अजित पवारांच्या टीकेमुळे साहजिकच मतदारसंघात पाटील समर्थक गट आक्रमक होताना दिसेल। शिवाय आता ही लढाई रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी न पाहता
स्वर्गीय आर आर पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशीच पाहिली जाईल। आणि ही लढाई जर का स्वर्गीय आर आर आबा विरुद्ध काका अशी प्रतिकात्मक पातळीवर झाली तर मात्र या लढाईत संजय काका पाटील बरेच बॅकफूटवर जाताना दिसतील। अजित पवारांच्या आरोपांमुळे होणारा दुसरा महत्त्वपूर्ण इम्पॅक्ट जो मतदारसंघात दिसून येऊ शकतो तो म्हणजे आर आर पाटलांची प्रतिमा अजूनच भक्कम होताना दिसू शकते। अजित पवारांवर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले। वास्तविक हे आरोप देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे या प्रमुख नेत्यांकडूनच करण्यात आले होते। बैलगाडी भरून पुरावे आणत अजित पवारांच्या विरोधात फडणवीसांनी विधिमंडळाचं मैदान दणाणून सोडलं होतं। त्यानंतरच्या काळात भाजप सेना युतीच्या काळात देखील भाजपचे सर्वच नेते सातत्यानं अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करत आलेले आहेत। अर्थात अजित पवारांनी सिंचन घोटाळा केला व या घोटाळ्यात अजित पवारांनी 70,000 कोटी रुपये खाल्ले हे नरेटिव्ह भाजपच्या नेत्यांनी विशेषतः फडणवीस, खडसे आणि तावडे यांच्या माध्यमातून मोठं झालं। एकीकडे अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे हे आरोप बिनबुडाचे असतील तर असे आरोप करणाऱ्या फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केलेली अजित पवारांना चालते। मात्र या आरोपांची चौकशी करणाऱ्या आर आर पाटलांवर टीका केली जाते ही गोष्ट सहजपणे पचनी पडणारी नाही। उलट पक्षी या आरोपांमुळे आर आर पाटील निष्पक्ष होते, ते आपल्या सहकार्याच्या वाईट गोष्टी देखील प्रसंगी मागे घालणारे नव्हते हेच नरेटिव्ह मोठं होताना दिसू शकतं। एक प्रकारे असे आरोप करून अजित पवारांनी स्वर्गीय आर आर पाटलांची प्रतिमा मोठं करण्याचं काम केलंय। नैतिकता हा निकष घेऊनच सध्या आर आर पाटलांचं कुटुंब संजय काका पाटील आणि अजित घोरपडे यांच्या विरुद्ध लढत आहे। एका बाजूला संजय काका पाटील ज्यांचा प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि पुन्हा राष्ट्रवादी असा 4 पक्षांचा राहिलेला आहे। दुसरीकडे त्यांना पाठिंबा देणारे अजित घोरपडे ज्यांचा पक्षांतराचा प्रवास जनता पक्ष, अपक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना ते राष्ट्रवादी असा किमान 8 पक्षांतराचा राहिलेला आहे। अशा वेळी एकाच पक्षासोबत शरद पवारांसोबत एकनिष्ठ असल्याचा फॅक्टर रोहित पाटलांसाठी महत्त्वाचा ठरतो। तत्वांच्या या राजकारणात आर आर पाटलांनी चौकशीचे आदेश दिले असतील तर ते तत्व धरूनच वागले हे नरेटिव्ह आर आर पाटलांना मोठं करतं, ज्याचा फायदा रोहित पाटलांना होताना दिसतो। आता हा होता मतदारसंघात होणारा इम्पॅक्ट। एकतर स्वर्गीय आर आर पाटलांवर टीका करून अजित पवारांनी ही लढाई पुन्हा एकदा काका विरुद्ध आबा अशी केली आहे, ज्यात निर्निवादपणे पारडं आबांच्या बाजूने झुकण्याचे चान्सेस राहतात। दुसरी गोष्ट म्हणजे तात्विक पातळीवर आरोप करणाऱ्या फडणवीसांसोबत सत्तासोबत आणि आरोपांची निष्पक्ष चौकशी करणाऱ्या आर आर पाटलांवर टीका ही गोष्ट अजित पवारांवर बुमरँग होताना दिसते। आता या 2 मतदारसंघातील परिणामासोबत राज्य पातळीवर होणारी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर आर आबांचा फॅक्टर जागृत करण्याची। नैतिक पातळीवर आर आर पाटलांनी आपलं राजकारण नेहमी क्लीन इमेज जोपासणारं ठेवलं। डान्सबार बंदीचा निर्णय असो अथवा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तळागाळातून आलेले नेते ही त्यांची इमेज होतीच। आर आर पाटलांच्या इमेजमुळे ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकप्रिय ठरलेले नेते होते। आर आर पाटील आज हयातीत नाहीत। साहजिकच आबांवर झालेले आरोप खरे की खोटे याचं खंडन ते करू शकत नाहीत। राजकीय शिष्टाचार म्हणून गेलेल्या माणसांवर टीका न करणं ही सभ्यता समजली जात असली तरी त्याचा महत्त्वाचा इम्पॅक्ट निवडणूक काळात भावनिकतेत होतो। एका बाजूला आर आर पाटलांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला हयातीत नसलेल्या आर आर पाटलांवर अजित पवारांनी केलेली टीका ही अजित पवारांना बॅकफूटवर घेऊन जाणारे ठरते। ज्याप्रमाणे शरद पवारांवर सातत्यानं टीका करण्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाला बसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात, त्याचप्रमाणे आर आर पाटलांवर केलेली टीका ही नरेटिव्ह सेट करणारी ठरू शकते, ज्याचा तोटा नैतिकतेच्या पातळीवर अजित पवारांना बसू शकेल। तुम्हाला काय वाटतं? हयातीत नसलेल्या आर आर पाटलांवर टीका करून अजित पवारांनी चूक केली आहे का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।